So today we are going to discuss about the subject biology. So what is meant by the biology? Biology means bios. Bios means life and logos means study. जर शब्दशः अर्थ जर घेतला आपण बायोलॉजीचा तर काय होते मग द स्टडी ऑफ लाईफ इट इज कॉल्ड ॲज बायोलॉजी. आणि मराठी भाषेकडे जर पाहिलं आपण बायो बघायचं तुम्हाला बायो दिसते. बायो म्हणजे काय जीव आणि लॉजी म्हणजे काय शास्त्र. जीवांचा अभ्यास करण्याचे शास्त्र त्यालाच काय म्हणतात बायोलॉजी. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ बायोलॉजी? फर्स्ट ऑफ ऑल वी सी अबाउट द डेफिनेशन ऑफ बायोलॉजी. बायोलॉजी म्हणजे काय बघा आता. बायोलॉजी म्हणजे काय? बायोलॉजी इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स. इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स. कारण की आपल्याला माहिती आहे की देयर आर व्हेरियस ब्रांचेस ऑफ सायन्स लाईक फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स अँड बायोलॉजी. तर त्यापैकीच आपली जी बायोलॉजी आहे ती कशाची ब्रांच आहे तर सायन्सची. इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स which deals with the study of all living organisms. All living organisms. Remember this word living organisms. म्हणजे ज्या शास्त्रामध्ये सजीवांचा अभ्यास केला जाते त्यालाच काय म्हणतात बायोलॉजी. आता आपण जर मराठी भाषेमध्ये म्हटलं तर काय आहे? इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स. ही कोणाची शाखा आहे? विज्ञानाची शाखा आहे की ज्यामध्ये कशाचा अभ्यास केला जाते त्यामध्ये सर्व सजीवांचा अभ्यास केला जाते. पाहिजे जर नॉन लिव्हिंग जर असतं तर निर्जीवांचा अभ्यास केला जाते. पण इथं काय आहे? लिव्हिंग म्हणजे आपल्या या बायोलॉजी मध्ये सर्व सजीवांचा अभ्यास केला जाते. मग सजीव कोणते असतात तर ऑल प्लांट्स, all animals, all microorganism, they are all the living organism and they include in the biology. So this is the definition of biology. First of all आपण काय पाहिलं की बायोलॉजीचं मीनिंग काय आहे. ऍक्च्युअली आपण 2 वर्ष आता बायोलॉजी शिकणार आहे. मग आपण खूप डीप मध्ये शिकणार आहे बायोलॉजी. सर्व प्लांट, ॲनिमल्स, मायक्रो ऑर्गॅनिझम सर्व शिकणार आहे. पण त्याच्या आधी आपल्याला सुरुवातीला आज फर्स्ट लेक्चर आहे आपलं बायोचं म्हणून आपल्याला बायोलॉजी याचा मीनिंग माहिती पाहिजे. तर बायोलॉजीचा मीनिंग काय आहे? बायोस म्हणजे लाईफ आणि लॉगस म्हणजे काय स्टडी. म्हणजे कशाचा अभ्यास केला जाते बायोलॉजी मध्ये तर लाईफचा स्टडी केला जाते म्हणजे सर्व सजीवांचा स्टडी केला जाते. सो दॅट्स व्हाय इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स व्हिच डील्स विथ द स्टडी ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. त्यानंतर पाहता बायोलॉजी हे सर्वात आधी जी डेफिनेशन आहे हा बायोलॉजीचा कन्सेप्ट आपल्या समोर कोणी मांडला ते मी तुम्हाला सांगतो. आता पहा The term biology was first coined by there are the two names of scientists. कोणते कोणते आहेत मग पाहा. Lamarck and Treviranus in 1801 मध्ये दोन सायंटिस्ट कोणते लॅमार्क आणि ट्रेव्हारानस या दोन सायंटिस्टने काय केलं बायोलॉजीचा कन्सेप्ट हा काय केला तर त्यांनी आपल्या समोर मांडला. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल द टर्म बायोलॉजी वॉज कॉइन्ड बाय द टू सायंटिस्ट अँड द नेम ऑफ दॅट सायंटिस्ट आर लॅमार्क अँड ट्रेव्हारानस इन 1801. सो दिस इज अबाउट द बायोलॉजी. आपल्याला याच्यामध्ये खूप पाहायचं आणखी बायोलॉजीच्या ब्रांचेस पाहायचं आहेत. त्यानंतर बायोलॉजीच्या वेगवेगळ्या ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत त्या टर्मिनॉलॉजीज पाहायच्या आहेत. आधी मी तुम्हाला पहिल्याच पिरियडमध्ये तुम्हाला बायोलॉजी म्हणजे काय हे डोक्यात घालण्याचा प्रयत्न करतो किंवा बायोलॉजी जसं की आता आधीच्या आपले सर्व जे आहेत आपापले शिक्षक जे आहेत सब्जेक्ट टीचर्स ते आपल्या याचा मीनिंग सांगणार नाही तुम्हाला सब्जेक्टचा किंवा फिजिक्स म्हणजे काय, केमिस्ट्री म्हणजे काय, मॅथमॅटिक्स म्हणजे काय. सो इट्स माय ऑनरेबल ड्युटी टू डिस्कस द मीनिंग ऑफ बायोलॉजी. तुम्हाला बायोलॉजीचा मीनिंग डिस्कस करणं हे माझं काम आहे. तर मग हा डोक्यात फिट ठेवा एकट्यामध्ये की बायोलॉजी म्हणजे कशाचा स्टडी तर लाईफचा स्टडी, सर्व सजीवांचा स्टडी. मग व्हॉट इज द प्रॉपर डेफिनेशन ऑफ बायोलॉजी? इट इज अ ब्रांच ऑफ. ब्रांच म्हणजे काय? शाखा. कशाची शाखा आहे ती? विज्ञानाची शाखा आहे. बायोलॉजी जीवशास्त्र ही कोणाची शाखा आहे तर विज्ञानाची शाखा आहे. आणि त्यामध्ये कशाचा अभ्यास केला जाते? त्यामध्ये सर्व सजीवांचा अभ्यास केला जातो.
मग सजीव काही 1 2 3 असे नसतात. मग सजीव कोणते कोणते आहेत तर त्यामध्ये सर्व प्लांट्स आले, सर्व ॲनिमल्स आले आणि सर्व सूक्ष्म जीव पण आले. तर या सर्वांचा अभ्यास जो आहे तो आपल्या बायोलॉजीमध्ये होत असते. त्यानंतर ही जी टर्म आहे, टर्म म्हणजे काय, ज्याला मराठी भाषेमध्ये म्हणतो आपण व्याख्या किंवा संज्ञा. ही संज्ञा कोणी स्पष्ट केली सर्वात आधी? द टर्म बायोलॉजी वॉज कॉइन्ड बाय द सायंटिस्ट लॅमार्क अँड ट्रेव्हॅरनस आणि केव्हा तर इन 1801. सो दिस इज ऑल अबाउट द बायोलॉजी डेफिनेशन. नाउ द ब्रांचेस ऑफ बायोलॉजी. ब्रांचेस म्हणजे काय? शाखा. ब्रांचेस ऑफ बायोलॉजी. आता बायोलॉजीच्या कोणत्या कोणत्या ब्रांचेस आहेत, कोणत्या कोणत्या शाखा आहेत पहा. देयर आर मेनी ब्रांचेस ऑफ बायोलॉजी, बट आउट ऑफ दॅट मेनी ब्रांचेस देयर आर 2 मेन ब्रांचेस ऑफ बायोलॉजी अँड दॅट आर बॉटनी अँड झूलॉजी. तर काय आहे हे बॉटनी आणि काय आहे हे झूलॉजी? ब्रांचेस तर खूप आहे, नो डाउट अबाउट दॅट. देयर आर मिलियन्स ऑफ ब्रांचेस ऑफ द बायोलॉजी, बट आउट ऑफ दॅट मिलियन्स ऑफ ब्रांचेस these 2 branches are very important, or these are the 2 main branches of biology. So which are they? So they are botany and zoology. Look at here. These are the 2 main branches of biology, and that is botany and zoology. ह्या बायोलॉजीच्या 2 मेन ब्रांचेस आहेत. आता बॉटनी म्हणजे काय तर बॉटनी म्हणजे वनस्पती शास्त्र आणि झूलॉजी म्हणजे काय तर प्राणीशास्त्र. पहा लक्षात घ्या, बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्र, त्यामध्ये कशाचा अभ्यास केला जाते? सर्व सजीवांचा. मग आता बॉटनी म्हणजे काय? वनस्पती शास्त्र. तर यामध्ये सर्व सजीवांचा येणार नाही, तर यामध्ये काय येईल? फक्त वनस्पतीचा अभ्यास. म्हणजेच काय? बॉटनी वनस्पती शास्त्र, त्यामध्ये वनस्पतीचा अभ्यास केला जाते. झूलॉजी प्राणीशास्त्र, त्यामध्ये कशाचा अभ्यास केला जाते? प्राण्यांचा अभ्यास केला जाते. सो दीज आर द 2 मेन ब्रांचेस ऑफ बायोलॉजी. सो व्हाट अबाउट द बॉटनी अँड झूलॉजी? लुक ॲट हियर. हियर वी राईट इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स. बायोलॉजी कशाची ब्रांच आहे? ही सायन्सची. पहा लक्षात घ्या, इथं आपण सायन्स लिहितो. इथं पहा सायन्स. आता सायन्सच्या खूप ब्रांचेस आहेत. कोणत्या कोणत्या? केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथमॅटिक्स आणि ब्रांच कोणती आहे आपली? ही बायोलॉजी. मग बायोलॉजीची डेफिनेशन लिहिताना आपण बायोलॉजीची स्टार्टिंग कशी केली? इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स. कशाची ब्रांच आहे ती? सायन्सची. मग या बायोलॉजीच्या 2 ब्रांचेस आहेत. कोणत्या कोणत्या? एक म्हणजे बॉटनी आणि दुसरी म्हणजे कोणती? झूलॉजी. आता आपण बॉटनीला असं नाही म्हणू की इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स. आता या बॉटनीला काय म्हणावं लागेल आपल्याला? इट इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी. आणि झूलॉजीला पण काय म्हणावं लागेल? इट इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी. सो व्हॉट इज बॉटनी? बॉटनी आता डेफिनेशन जर तुम्ही पाहिली तर या डेफिनेशन वरून आपण ही डेफिनेशन तयार करू शकतो. तुम्ही म्हणसाल सर कशी काय डेफिनेशन तयार करू शकतो? इथे तुम्हाला सायन्स दिसते, मग आपल्याला या ठिकाणी काय टाकावं लागेल? तिथे आपल्याला बायोलॉजी. म्हणजे कशी होईल डेफिनेशन? इट इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी. पुढचं जसंच्या तसंच which deals with the study of, इथं ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, तर इथं काय टाकायला लागेल आपल्याला? ऑल प्लांट्स. पहा लक्षात घ्या डेफिनेशन. डेफिनेशन वाटल्यास मी तुम्हाला इथं लिहून देतो. बॉटनीची काय होईल? इट इज अ ब्रांच ऑफ कोणाची? इट इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी. इथं सायन्स लिहावं लागणार नाही आपल्याला. काय लिहायला लागेल आता? बायोलॉजी. इट इज अ ब्रांच ऑफ biology which deals with the study of all plants. सर्व प्लांट्सचा ज्या शास्त्रामध्ये अभ्यास केला जाते त्याला म्हणतात बॉटनी, वनस्पती शास्त्र. पहा मी तुम्हाला सायमल्टेनियसली दोन्हीही डेफिनेशन्स डिस्क्राइब करून सांगतो. आता कोणाच्या? बायोलॉजीच्या ब्रांचेसच्या दोन्ही डेफिनेशन्स. पहिली कोणती? बॉटनी. व्हॉट इज द बॉटनी? बॉटनीला काय म्हणतो आपण? वनस्पती शास्त्र. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ बॉटनी? इट इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी which deals with the study of all plants. आता झूलॉजी जर म्हटलं आपण तर झूलॉजी मध्ये फक्त या डेफिनेशन मध्ये एकच वर्ड बदलेल आणि तो वर्ड कोणता? तर ज्या वर्ड खाली मी अंडरलाइन केलेली आहे तो वर्ड बदलेल. आता इथं जर तुम्ही ऑफलाइन मध्ये जर असते तर मी तुम्हाला विचारलं असतं की टेल मी द डेफिनेशन ऑफ झूलॉजी. तुमच्यापैकी पटकन
100% पैकी 100% मुलांनी हात वर केले असते आणि सर मी सांगतो डेफिनेशन कोणती आहे. तर आता तुम्ही मनातल्या मनात तयार करू शकता डेफिनेशन. सर्व तयार आहे, फक्त एक बदलावं लागते. इन शॉर्ट म्हणजे काय की समजा आता आपण हॉटेलमध्ये जर गेलो तर खूप मोठ्या एका पातेल्यामध्ये रस्सा तयार असते. मग रस्सा तयार असते तर मग त्याच्यामध्ये काय फक्त वेगवेगळ्या पोळ्या बदलल्या म्हणजे भाजी बदलली. तसंच आपलं हे आहे, ही पोळी बदलली म्हणजे डेफिनेशन बदलली आणि इथपर्यंत जे आहे तो काय सर्व हा रस्सा आहे. जसं की समजा आपण हॉटेलमध्ये गेलो, वांग्याची भाजी द्या, रस्सा तोच, पोळी बदलली वांग्याची. आलूची भाजी द्या, रस्सा तोच, टाकला आलू, झाली आलूची भाजी. टोमॅटोची भाजी द्या, रस्सा तोच, टाकला टोमॅटो, झाली टोमॅटोची भाजी. तसं आपलं इथं आहे की हे सर्व स्टेटमेंट हे जे आहे पूर्ण हे इथपर्यंत सारखंच राहील, फक्त याच्यानंतर आपला शब्द बदलेल आणि इथं कोणता शब्द लागेल मग तर तो लागेल ॲनिमल. कोणता शब्द लागेल तो ॲनिमल्स. ॲनिमल्स करा, आम्ही इथं प्लांट्स केलं, इथं ॲनिमल्स केलं. आपल्या बायोलॉजीमध्ये एका एका यसला महत्व आहे. पा जर तुम्ही समजा इथं जर केलं पा इट इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ प्लांट. मग प्लांट म्हणजे काय, एकाच प्लांटचा स्टडी केला जाते का फक्त बॉटनीमध्ये? नाही. तर तिथं काय लावावं लागते मग आपल्याला यस लावावं लागते किंवा पूर्ण झाडांचा अभ्यास केला जातो. ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी तुम्ही आता सायन्समध्ये एंटर झाले ह्या नक्की तुमच्या डोक्यामध्ये ठेवायच्या आहे. कारण की यस लावला म्हणजे त्याला एकापेक्षा जास्तचा आपल्याला अभ्यास करावा लागते म्हणून आपण त्याला यस लावला. मग इथं काय लिहावं लागेल आपल्याला ॲनिमल्स. तर मी तुमच्याजवळून ही डेफिनेशन जेव्हा पिरियड आपला संपेल तेव्हा मी सर्वांच्या नोटबुकमध्ये हे डेफिनेशन पाहिजे. सर्वांनी नोटबुकमध्ये ही डेफिनेशन लिहून मला दाखवायची आहे. मी फक्त एकच इथं शब्द लिहिला तो म्हणजे कोणता ॲनिमल्स. आणि तुम्हाला नंतर मग या झूलॉजीची डेफिनेशन कंप्लीट करायची आहे आणि मी तुम्हाला रश्श्याचं आणि फोडीचं उदाहरण घेऊन सांगितलं. रस्सा तयार आहे, फक्त तुम्हाला फोडी बदलावं लागते म्हणजे दुसरी भाजी तुमची तयार होते. दुसरी भाजी म्हणजे कोणती आपली झूलॉजीची डेफिनेशन ऑल ॲनिमल्स. आता हा सर्व बॉटनी झूलॉजी हा डोक्याला आपल्या ताप देणारे कोण आहेत? कोण आहेत हे? तर दे आर द सायंटिस्ट. कोणी केली आपल्या समोर या बॉटनीची म्हणजे जे आहे आपण समजा प्रस्तावना म्हणतो किंवा ही बॉटनी आपल्या समोर कोणी आणली तर त्या सायंटिस्टचे नाव मी तुम्हाला सांगतो. पहा, द टर्म बॉटनी वॉज फर्स्ट कॉइन्ड बाय द सायंटिस्ट थिओफ्रास्टस. कसेच नाव असतात हे, कारण की हे जे सायंटिस्ट आहेत दे आर ऑल दी फॉरेनर्स. पण नाव काय आहे? थिओफ्रास्टस. हे काही नाव आहे काय आपल्या याच्यामध्ये? काय नाव असतात? एकदम साधे सुधे नाव असतात, तसे नाही नाव आहे. पहा मग काय नाव इथं, लॅमार्क अँड ट्रेव्हेरानस. हा कोण आहे? हे दोन सायंटिस्ट आहेत. त्यांनी कशाची टर्म कॉइन केली तर बायोलॉजीची. इथे बॉटनीची टर्म कॉइन करणारा कोण आहे? तो थिओफ्रास्टस. आणि या झूलॉजीची जी आहे टर्म कॉइन करणारा आहे ॲरिस्टॉटल. कोण आहे? ॲरिस्टॉटल. पहा लक्षात घ्या, कन्फ्युज नाही व्हायचं. याला इकडे त्याला तिकडे नाही करायचं. किंवा बॉटनीची ॲरिस्टॉटल आणि झूलॉजीची थिओफ्रास्टस असं कधीच नाही करायचं. द टर्म बॉटनी वॉज फर्स्ट कॉइन्ड बाय द थिओफ्रास्टस. दॅट्स व्हाय थिओफ्रास्टस कॉल्ड ॲज फादर ऑफ बॉटनी. काय म्हणतात त्याला? फादर ऑफ बॉटनी. म्हणजे वनस्पती शास्त्राचा उद्गाता जो आहे तो कोण आहे? थिओफ्रास्टस. फादर का म्हणतात? कारण की त्याला कॉइन केली किंवा आपल्या समोर मांडली म्हणून त्याला आपण काय म्हणतो? फादर ऑफ बॉटनी. आता ॲरिस्टॉटलला काय म्हणू मग आपण? ॲरिस्टॉटलला म्हणायचं फादर ऑफ झूलॉजी. ॲरिस्टॉटल कोण आहे? हा फादर ऑफ झूलॉजी. पहा तिन्ही टर्म्स तुमच्या समोर मांडल्या मी, बायोलॉजी, बॉटनी, झूलॉजी. आणि या तिन्ही टर्म्स कोणी कॉइन केल्या ते पण सांगितलं मी तुम्हाला. या सायंटिस्टचे नाव लक्षात ठेवणं थोडं कठीण राहते, पण हे लक्षात तुम्हाला ठेवावेच लागतील. जसं की लॅमार्क अँड ट्रेव्हेरानस कॉइन द बायोलॉजी टर्म, थिओफ्रास्टस कॉइन बॉटनी टर्म, ॲरिस्टॉटल कॉइन झूलॉजी टर्म. समजा तुम्हाला एखाद्या वेळेस एक्झाम मध्ये वन सेंटेन्स मध्ये आता पॅटर्न आहे तो बायोलॉजीचा खूप आपला जो पॅटर्न आहे आपल्या एक्झामचा पॅटर्न तोही मी तुम्हाला एका दिवशी समजून सांगेल. तर त्याच्यामध्ये समजा एक मार्काचा क्वेश्चन आला, हु इज द फादर ऑफ बॉटनी? मग तुम्ही काय सांगसाल? द फादर ऑफ बॉटनी इज थिओफ्रास्टस. म्हणून या तिघांचंही डिस्टिंग्विशन लक्षात ठेवायचं. बायोलॉजी कोणी कॉइन केली, बॉटनी कोणी कॉइन केली आणि झूलॉजी कोणी कॉइन केली. सो दीज आर दी टू मेन ब्रांचेस ऑफ बायोलॉजी. बायोलॉजीचे ह्या दोन मेन ब्रांचेस आहेत. खूप ब्रांचेस आहेत, मी तुम्हाला आधी सांगितलं.
की बायोलॉजीमध्ये काही 1 2 3 100 200 ब्रांचेस नाही, अशा खूप ब्रांचेस आहेत, पण त्यापैकी ह्या 2 मेन ब्रांचेस आहेत. कारण की सजीव म्हटला म्हणजे एक तर तो प्लांट येईल, एक तर तो ॲनिमल येईल. याच्या व्यतिरिक्त तिसरा कोणीही सजीव नाही. जर असं जर म्हटलं आपण किंवा द स्टडी ऑफ डस्टर इज कॉल्ड ॲज बॉटनी म्हणू शकतो का आपण? तुम्ही म्हणता की सर हे का लाकूड आहे, हे लाकूड आहे, मग आता झाडाचा स्टडी म्हणजे वनस्पतीशास्त्र. तसं नाही, लाकूड पण कोणतं? जिवंत. पहा, लिव्हिंग जे प्लांट असते त्याच्या स्टडी करायला म्हणतात बॉटनी. तर हे जे आहे हे डेड वूड आहे, म्हणजे मेलेलं लाकूड ज्याला आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये जीव नाही. आता हा असं डस्टर जर ठेवला आपण, किती वर्ष ठेवा तुम्ही, या डस्टरचे 2 डस्टरचे 3 डस्टर होतील काय? होतील नाही. कारण की धिस इज द नॉन लिव्हिंग थिंग. नॉन लिव्हिंग असल्यामुळे त्याची वाढ होणार नाही. आणि झाड जर असलं तर काही दिवसाला ते मोठं होत जाते, कारण की ती कशी थिंग असते तर लिव्हिंग थिंग. सो दिस इज ऑल अबाउट द बायोलॉजी अँड द ब्रांचेस ऑफ बायोलॉजी. तर यामध्ये तुम्हाला कोणत्याच प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. सुरुवातीचं लेक्चर आहे. आमच्या कन्सिडरेशन मध्ये काय असते की सर्व मराठी मीडियमचे मुलं आहेत, सेमी इंग्लिशचे मुलं आहेत, फुल इंग्लिशचे मुलं आहेत. कदाचित फुल इंग्लिश आणि सेमी इंग्लिश वाल्यांच्या कानावरून हे बॉटनी आणि झूलॉजी ह्या टर्म्स, हे शब्द कानावरून गेलेले आहेत, नो डाऊट. पण जे मराठी मीडियमचे आहेत ते फर्स्ट टाइम ऐकून आले की बॉटनी म्हणजे काय, झूलॉजी म्हणजे काय. तर त्या मराठी मीडियमच्या मुलांसाठी माझं एक म्हणणं आहे की जे गोष्ट तुम्हाला समजली नाही, जी गोष्ट तुम्हाला अंडरस्टँड झाली नाही, त्याच्या खाली तुम्ही पेन्सिलने किंवा पेनाने नोट डाऊन करू शकता. किंवा बॉटनी म्हणजे काय, वनस्पतीशास्त्र. झूलॉजी म्हणजे काय, प्राणीशास्त्र. ब्रांच म्हणजे काय, शाखा. त्यानंतर टर्म म्हणजे काय, की ही संज्ञा, ही व्याख्या कोणी स्पष्ट केली. आता यामध्ये सर मग आम्हाला एक सांगा तुम्ही की याचं काही मराठी नाही काय? अरे बा, याचं काही मराठी नसते. या सायंटिस्टच्या नावाचं काही मराठी नसते. तुम्ही सगळं सांगू राहिले बा, स्टडी म्हणजे अभ्यास, लिव्हिंग म्हणजे सजीव, ब्रांचेस म्हणजे शाखा. मग जरा हे कठीण जाऊन राहिलं राजा, मग याचं सांगायला मराठी काहीतरी असेल तर. या नावाचं मराठी काहीच नसते. ते नावं तुम्हाला तसेच्या तसेच लक्षात ठेवावे लागतात. ब्रांचेस म्हणजे काय, शाखा. तर कोणत्या शाखा आहेत तर मग आपण याच्या पाहिल्या. 2 मेन ब्रांचेस आहे बायोलॉजीच्या, त्या म्हणजे बॉटनी आणि झूलॉजी. मी तुम्हाला एक वेळेस पूर्ण रिपीट करून सांगतो बा. आपला सब्जेक्ट आहे बायोलॉजी. ऑब्विसली बायोलॉजी इट्स अ ब्रांच ऑफ सायन्स. कशाची ब्रांच आहे ही? सायन्सची आहे. मग व्हॉट इज द मीनिंग ऑफ बायोलॉजी? बायोस मीन्स लाईफ, लॉगस मीन्स स्टडी. लाईफचा स्टडी करणे, याला काय म्हणतात? बायोलॉजी. देन व्हॉट्स द प्रॉपर डेफिनेशन ऑफ बायोलॉजी? बायोलॉजीची प्रॉपर डेफिनेशन कोणती आहे? तर मग इट इज. आता इट म्हटलं म्हणजे पहा, मी मराठी मीडियमच्या मुलांना डोळ्यासमोर ठेवून सांगतो हा. इट म्हणजे बायोलॉजी. लक्षात ठेवा, हे सेमी इंग्लिश आणि इंग्लिशच्या मुलांना ह्या कॉमन थिंग आहे, पण मराठी मीडियमच्या मुलांना जे आहेत त्या ह्या गोष्टी, काही बेसिक गोष्टी या आमच्या फाउंडेशन टाईपच्या कोर्स म्हणून तुम्हाला मिळतील. आता हा जो आपला सर्व काही कातोडा चालू आहे की आपण कशावर करून पाहिलं, झूमवर करून पाहिलं, पण ग्रामीण भागातल्या मुलांना नेटवर्क प्रॉब्लेम येते. मग आपण ते झूम कॅन्सल करून आपण आता टेलिग्राम ॲप इन्स्टॉल करायला लावू तुम्हाला. त्या टेलिग्राम ॲपवरती काय होईल की आम्ही हे जे व्हिडिओ शूट करू ते तुम्हाला चांगल्या क्वालिटीमध्ये दिसतील, चांगल्या आवाजामध्ये दिसतील. तर इट म्हणजे काय, ती म्हणजे कोणती? म्हणजे बायोलॉजी. कशाची शाखा आहे ती? विज्ञानाची शाखा आहे. इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ. त्यामध्ये कशाचा अभ्यास केला जाते तर त्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा अभ्यास केला जाते. लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे काय? सजीवांचा अभ्यास केला जातो. द टर्म बायोलॉजी वॉज फर्स्ट कॉइन्ड बाय. आता तुम्ही म्हणता की बा हे काय आहे असे, द फर्स्ट कॉइन्ड बाय म्हणजे सर्वात आधी कोणी मांडली संज्ञा, ही व्याख्या कोणी मांडली? तर 2 सायंटिस्ट आहेत. ते कोणते? लॅमार्क अँड ट्रेव्हॅरानस. आणि केव्हा? ते जवळपास 219 वर्षापूर्वी त्यांनी आपल्या समोर बायोलॉजीची डेफिनेशन मांडलेली आहे. आणि केव्हा ती? 1801 मध्ये, 1801 मध्ये. ते ब्रांचेस ऑफ बायोलॉजी. बायोलॉजीच्या कोणत्या शाखा आहेत? आज जसं की असते ना आपल्या सेंट्रल बँकची शाखा, स्टेट बँकेची शाखा, अर्बन बँकेची शाखा. मेन ब्रांच असते मुंबईला आणि मग त्याच्या काय असतात? अशा पूर्ण अशा शाखा असतात. मग आता कोणती आहे बायोलॉजीच्या 2 ब्रांच कोणत्या आहेत मेन? तर बॉटनी आणि झूलॉजी. मग बॉटनी म्हणजे काय? वनस्पतीशास्त्र. झूलॉजी म्हणजे काय? प्राणीशास्त्र. आता लोक म्हणतात की नाम में क्या रखा है, यहाँ पे नाम में ही सब कुछ है.
कसं? वनस्पतीशास्त्र म्हणजे त्यामध्ये वनस्पतीचा अभ्यास केला जाते, प्राणीशास्त्र त्यामध्ये प्राण्यांचा अभ्यास केला जाते. मग डेफिनेशन कशी तयार करायची? आता डेफिनेशन आपल्याजवळ बायोलॉजीची आहे, पण आपण त्याच्यामध्ये सायन्स टाकू शकत नाही कारण की ही ब्रांच कोणाची आहे? बायोलॉजीची. इट इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ ऑल प्लांट्स. प्लांट्स खाली अंडरलाईन केली कारण की ही डेफिनेशन कोणाची आहे? तर बॉटनीची. आणि ही जी टर्म आहे बॉटनी फर्स्ट कोणी कॉइन केली? तर थिओफ्रास्टस नावाच्या सायंटिस्टने कॉइन केली, म्हणून त्याला काय म्हणतात? फादर ऑफ बॉटनी. हियर मी इथे एक शब्द लिहून दिला फक्त तुम्हाला, ॲनिमल्स. तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये ती डेफिनेशन कंप्लीट करायची आहे. तुम्ही म्हणसाल किंवा डेफिनेशन करायला काय लागते, पण हे मराठी मीडियमच्या मुलांना थोडं कठीण जाते, त्यांनी आतापासून सराव करायला सुरुवात करा. काय राहील तर? इट इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ प्लांटच्या जागी काय राहील? ॲनिमल्स. आणि ही जी झुलॉजी आहे सर्वात आधी टर्म कोणी कॉइन केली? तर ॲरिस्टॉटल नावाच्या सायंटिस्टने, म्हणूनच त्याला काय म्हणतात? फादर ऑफ झुलॉजी. So this is about the biology and the branches of biology like a botany and zoology. Okay? वाटल्यास तुम्ही काय करायचं की हे जे आहे, हे व्हिडिओ जे आहे, हे व्हिडिओ तुम्हाला जिथं नाही समजला तिथं तुम्ही मागे घेऊन पुन्हा पाहू शकता. कारण की ही फॅसिलिटी आपल्याला आता या टेलिग्राम ॲपवरती मिळणार आहे की जो पोर्शन आपल्याला नाही समजला ते मागे घेऊन रिपीट आपण ते पाहू शकतो. तर झूम ॲपमध्ये काय व्हायचं की एक वेळा शिकवलं की ते झालं एक वेळेस की ते पुन्हा रिपीट व्हायचं नाही. यामध्ये काय आहे की तुम्ही व्हिडिओ डाउनलोड करसाल, जो पोर्शन नाही समजला तो पुन्हा पुन्हा पाहत राहायचं. ओके? सो दिस इज अबाउट द बायोलॉजी अँड द ब्रांचेस ऑफ बायोलॉजी. नाउ मूव टुवर्ड द टर्मिनॉलॉजीज इन बायोलॉजी. म्हणजे कोणत्या कोणत्या टर्म्स ह्या बायोलॉजीसाठी उपयोगाच्या असतात. आता तुम्हाला माहिती आहे आपल्याला 2 वर्ष पूर्ण बायोलॉजी शिकायचं आहे. जसं की समजा आपल्याला मॅथमॅटिक्स शिकायचं असतं, मग मॅथमॅटिक्स शिकायचं त्यासाठी आधी काय आपल्याला पाहिजे? त्याचे फॉर्म्युलाज माहिती पाहिजे, त्याचे सूत्र माहिती पाहिजे, तेव्हा कुठं ते मोठं उदाहरण सोडवता येतं. आता इथं आपल्याला ह्या टर्म्स जर माहिती झाल्या तर तुम्हाला पूर्ण बायोलॉजीमध्ये काही प्रॉब्लेम जाणार नाही. तर काय करायचं? इथं आपल्या नोटबुक मध्ये हेडिंग टाकायचं, टर्मिनॉलॉजी ऑफ बायोलॉजी. टर्मिनॉलॉजी ऑफ बायोलॉजी. आता आपण 2 टर्म्स ऑलरेडी आपण याच्यामध्ये डिस्कस केलेल्या आहेत, त्या म्हणजे कोणत्या? बॉटनी आणि झुलॉजी. त्याबद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये नॉलेज दिलं की कोणी कॉइन केली. थिओफ्रास्टस इज द फादर ऑफ बॉटनी, देन एरिस्टॉटल इज द फादर ऑफ झुलॉजी. नाउ व्हाट आर द टर्म्स इन्क्लूड इन द बायोलॉजी? कोणत्या कोणत्या टर्म्स बायोलॉजी मध्ये येतात? तर पहा, पहिली टर्म जी आहे ती आहे सायटॉलॉजी. पहा, सर्व लॉजेस पाहायचे आपल्याला याच्यामध्ये. कोणती टर्म आहे ही? सायटॉलॉजी. आता सायटॉलॉजी म्हणजे काय? तर पहा काय आहे? इट इज अ ब्रांच ऑफ एकच डेफिनेशन लिहून देत तुम्हाला, बाकी डेफिनेशन मध्ये तुम्हाला रसा लिहायचं काम नाही. म्हणजे रसा पुरा ऑलरेडी तुमचा तयार राहील, फक्त तुम्हाला काय बदलावं लागतील, त्यामध्ये थोड्या बदलावं लागतील. मला कोणता रसा? तर इट इज अ ब्रांच ऑफ कोणती? बायोलॉजीची ब्रांच. इट इज अ ब्रांच ऑफ biology which deals with the study of cells. या सेल्स खाली मी अंडरलाइन केली. सायटॉलॉजी, सायटो म्हणजे काय? सेल्स. आणि लॉजी म्हणजे तुम्हाला माहितच आहे की लॉजी म्हणजे काय? लॉजी म्हणजे स्टडी. लॉजी म्हणजे काय करणे? स्टडी करणे. कशाचा स्टडी केला जाते या सायटॉलॉजी मध्ये? तर कशाचा स्टडी केला जाते? हा सेल्सचा स्टडी केला जाते. खूप मोठं चॅप्टर आहे, खूप मोठा कन्सेप्ट आहे, खूप मोठं माझ्या माइंड मध्ये आहे. ते तुमच्या समोर मला एक्सप्रेस करायचं आहे, ते तुम्हाला सांगायचं आहे. पण इथं काय आहे की जस्ट आपण टर्मिनॉलॉजी पाहू. आता सेल म्हटलं ना तर हा सेलचा खूप मोठा पोर्शन आहे की त्यामध्ये तुम्हाला युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर खूप सांगायचं आहे. फक्त जस्ट मी तुम्हाला टर्मिनॉलॉजी सांगतो. आणि या टर्मिनॉलॉजीचं एक तुम्हाला विशेषतः सांगतो की जे आपल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतात लाईक अ नीट, सीईटी आणि नीट मध्ये 1 ते 2 हमखास या टर्मिनॉलॉजीवरती क्वेश्चन्स ठेवलेले असतात तुम्हाला. तर नीट बद्दल आणि सीईटी बद्दल, जेडब्ल्यू बद्दल गायत्री सरांना तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलीच आहे. त्याबद्दल आपल्याला काही इन्फॉर्मेशन द्यायचं काम नाही, कारण की आपल्याला वेगवेगळ्या टर्म्स पाहिजे. पहिली टर्म मी तुम्हाला पूर्ण लिहून दिली. का लिहून दिली? कारण की मी आता या ऑफ पर्यंत बाकीच्या टर्मचं काहीच लिहिणार नाही.
पहा कुठपर्यंत लिहिणार नाही मी या ऑफ पर्यंत, कारण की हे सर्व कॉमन राहील. मग जे बदलेल ते काय बदलेल तर शेवटचा जो शब्द बदलणार त्याच्यावरून ती टर्म बदलेल. हे मी तुम्हाला आधीच सांगितलं की पोळी बदलली, भाजी बदलली. वांग्याची पोळी टाकली, वांग्याची पोळी झाली. इथं सेल टाकलं, सायटॉलॉजी झालं. आता पुढची डेफिनेशन आपल्याला जी पाहायची आहे ती आहे हिमॅटॉलॉजी. पहा कोणती आहे? हिमॅटॉलॉजी. आता आणखी तुम्हाला मी घरच्या घरीच काम देतो, या सर्व याच्या डेफिनेशन्स तुम्हाला लिहायच्या आहे. हिमॅटॉलॉजी सर्व काही तयार आहे. आपल्याला फक्त आता हे पाहा लागते की हिम म्हणजे काय. हिम म्हणजे काय? मग ब्लड. मग काय लिहिली तर इथं मी फक्त तुम्हाला ब्लड लिहितो. पहा ब्लड. तुम्हाला पूर्ण डेफिनेशन तयार करायची आहे. याची एक क्लिक मारून ग्रुप मध्ये टाकून द्यायचं किंवा सर मी डेफिनेशन्स कंप्लीट केलेले आहे. काय होईल मग याची हिमॅटॉलॉजी डेफिनेशन? इट इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ. इथपर्यंत सर्व डेफिनेशनचं सेम राहील आणि इथून पासून मग शब्द बदलेल आणि तो कोणता टाका लागेल आपल्याला त्याच्यामध्ये तर कोणता टाका लागेल इथं? ब्लड. त्यानंतर मायक्रोबायोलॉजी. मायक्रोबायोलॉजी आता माहिती कोणता? इथं टाका लागेल आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझम्स. कोणता टाकावा लागेल? मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आता मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय? सूक्ष्मजीव. लक्षात ठेवा मायक्रो आणि मॅक्रो यामधला फरक लक्षात ठेवा. मायक्रो म्हणजे सूक्ष्म आणि मॅक्रो म्हणजे काय? मोठं. फक्त आय आणि ए चा फरक आहे. आय लागला मायक्रो म्हणजे सूक्ष्म आणि मॅक्रो म्हणजे काय ते आपण सूक्ष्म नाही म्हणू शकत, त्याला आपण मोठं म्हणू शकतो. तर मायक्रोबायोलॉजी मीन्स व्हॉट? इट इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. त्यानंतर नेक्स्ट आहे कार्डिओलॉजी. कार्डिओलॉजी व्हॉट इज मीन बाय द कार्डिओलॉजी? आता याच्यामध्ये राहील हार्ट. मग काय राहील? इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ हार्ट. कशाचा स्टडी राहील त्याच्यामध्ये? तर हार्टचा स्टडी राहील. तर हे अशा प्रकारच्या मी जवळपास तुम्हाला 15 डेफिनेशन्स दिलेल्या आहेत, जो आपण क्लिक करून ग्रुपवर फोटो पाठवलेला आहे. त्या ग्रुप वरती मी तुम्हाला पूर्ण 15 डेफिनेशन्स लिहून दिलेले आहेत. तर त्या फोटोच्या सहाय्याने ह्या सर्वच्या सर्व तुम्हाला डेफिनेशन्स लिहायच्या आहेत. लक्षात घ्या. तुम्ही समजा कोणत्या कोणत्या लिहायच्या तर तुमच्या जवळ जेही काही विद्यार्थी आपल्या सिद्धिविनायक सायन्स अकॅडमीला जॉईन झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांजवळ आपलं पहिलं लेक्चर जे झालं होतं विथ द हेल्प ऑफ झूम ॲप ते थोडंसं नेटवर्कच्या कारणानं थोडंसं आपलं अटकलं होतं. पण जे आम्ही तुम्हाला इमेज पाठवली, बोर्डची इमेज जी पाठवली ती इमेज क्लिअर आहे आणि त्या इमेजवरून तुम्हाला ज्या सर्व काही मी जी दिलेले आहेत पूर्ण ह्या डेफिनेशन्स जवळपास मी 15 डेफिनेशन्स त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. 15 टर्मिनॉलॉजीज दिलेल्या आहेत. त्या 15 टर्मिनॉलॉजीज तुमच्या नोटबुकमध्ये तुम्हाला आजच्या आज कंप्लीट करायच्या आहेत आणि त्याही कशा कंप्लीट करायच्या आहेत की बोर्डची जी इमेज आहे त्या इमेजच्या खाली मी अंडरलाईन केलेली आहे ना, जे शेवटचं जे आहे त्याच्या खाली अंडरलाईन केलं. जसं की समजा तुमच्या याच्यामध्ये हिमॅटॉलॉजी द स्टडी ऑफ ब्लड, ब्लडच्या खाली अंडरलाईन केली म्हणजे तुम्ही पूर्ण कसं करसाल? इट इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ ब्लड, की ज्या शास्त्रामध्ये रक्ताचा अभ्यास केला जाते. द सायन्स द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ ब्लड कॉल्ड एज हिमॅटॉलॉजी. The branch of biology which deals with the study of microorganisms called as microbiology. The branch of science, the branch of biology which deals with the study of heart called as cardiology. ह्या सर्व definitions तुम्हाला complete करायचे आहे and this is the homework for all. सर्व स्टुडंट साठी मी आता एक होमवर्क दिलेला आहे ते म्हणजे या 15 डेफिनेशन्स कंप्लीट करायचे. आता तुम्ही म्हणता की 15 पैकी एक मी कंप्लीट केलेली आहे. कोणती? सायटॉलॉजीची कंप्लीट केली. कोणती? इट इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ सेल्स. हे लिहू काय होईल तुम्हाला 15 डेफिनेशन लिहू काय होईल तुमचा हा जो इथपर्यंतचा पोर्शन आहे तो एकदम डोक्यात फिट बसेल. कोणता? इट इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ. मग तुम्हाला तिथं बदलावं लागेल. जसे समजा न्यूरोलॉजी which deals with the study of neuron. Nephrology which deals with the study of nephron. मग ते काय आहे कसं आहे एक टर्म्स मी तुम्हाला समजून सांगणार आहे. तुम्ही जस्ट
आजच्या पहिल्या लेक्चरमध्ये मला पूर्ण टर्म्स कंप्लीट करून दाखवा. जसं की समजा आता सायटोलॉजी आहे, या सायटोलॉजीवरती मी पूर्ण एक लेक्चर घेऊ शकतो. मग हेमॅटॉलॉजी, या हेमॅटॉलॉजीवरती एक पूर्ण लेक्चर घेईल, बिकॉज दिस इज द बेसिक नॉलेज टू यू. हे काय आहे, फाउंडेशन आहे. जसं की समजा आपल्याला एखादी इमारत बांधायची आहे खूप मोठी, मग त्या इमारत बांधण्यासाठी आपण काय करतो, खालचं जे फाउंडेशन आहे ते आपण पक्क करतो आणि त्याच्यावर जी इमारत चढते मग ती इमारत त्याच्यावरती चांगल्या प्रकारे टिकते, ते कधीच खाली पडत नाही. सो दिस इज द फाउंडेशन फॉर यू. तुम्हाला तुमचं फाउंडेशन पक्क करायचं आहे आणि त्याच्यावर मग 11वी सायन्सची इमारत, 12वी सायन्सची इमारत, नीट, JEE, CET अशा आपल्याला मजल्यावर मजले चढवायचे आहे. पण ते मजल्यावर मजले चढतील केव्हा, जेव्हा भाऊचं फाउंडेशन पक्क असेल, जेव्हा खालचं जे आपलं आपण ओटा म्हणतो तो ओटा पक्का जर असला तर चढवानं किती चढवता इमारतीवरती, किती मजले चढवता चढवा. तर हे फाउंडेशन आपल्याला पक्क करायचं आहे. ह्या सर्व जे आहे ह्या टर्मिनॉलॉजी मी तुम्हाला एक एक एक्सप्लेन करतो. प्रत्येक टर्मिनॉलॉजीचं एकदम आपल्याला पोस्टमॉर्टम करून टाकायचं आहे. सायटोलॉजी म्हणाला, सायटोलॉजी आहे, फुल पोस्टमॉर्टम करायचं की काय काय याच्यामध्ये. मग याच्यामध्ये सेल आहे, कशी आहे, कोणी डिस्कवर केली. हेमॅटॉलॉजी इथं फक्त दिसते आपल्याला ब्लड, पण त्याच्याबद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. कारण की आपल्याला काय बनवायचं आहे, आपल्याला बनवायचं आहे फाउंडेशन. अँड इफ द फाउंडेशन इज स्ट्रॉंग देन देर इज अ नो हार्म टू द बिल्डिंग. बिल्डिंगला कोणत्याच प्रकारचा हार्म होणार नाही, ती कधीच पडणार नाही. सो दिस इज द होमवर्क फॉर यू. आता हे काय ॲरो, हे ॲरोचे डेफिनेशन्स की ज्या तुमच्याजवळती आम्ही इमेज शेअर केलेली आहे ग्रुपवरती, त्या डेफिनेशन्स कंप्लीट करायच्या. ह्या डेफिनेशन्स कंप्लीट करायच्या. अशा टोटल 15 डेफिनेशन्स कंप्लीट करायच्या. त्याचं एक इमेज काढायचा, फोटो काढायचा आणि ते माझ्या पर्सनल नंबरवरती टाकले चालतात किंवा आपल्या ग्रुपवरती कसं होईल, जास्त चेंगल होईल. कारण की एका मुलाने जर 2 इमेज टाकल्या तर आपल्या जवळपास 114 मुलं जॉईंट आहेत. तर मग एवढ्या मोठ्या इमेज पाहता पाहता ते कसं आपल्याला समजेल. फिजिक्सवाले मॅथ म्हणतात ते इमेज बघू किंवा काय आहे, केमिस्ट्रीला म्हणते ना काय लावलं आहे, मॅथमॅटिक्सवाले म्हणते काय लावलं आहे. तर पर्सनल नंबरवरती सुद्धा पाठवलं तरी चालतं. जे जे शिक्षक तुम्हाला होमवर्क देतील त्या शिक्षकांच्या पर्सनल नंबरवरती तो होमवर्क शेअर करायचा, त्यांना पाठवायचा. मग काही अडचणी जर असतील तर ते शिक्षकच सॉल्व्ह करतील. आता बायोलॉजीची इमेज तुम्ही फिजिक्सला पाठवली, काय समजतं त्यांना फिजिक्सवाल्यांना बायोलॉजी, किंवा फिजिक्सवाल्यांचं न्यूमरिकल तुम्ही मला सेंड केलं, मला काय समजतं त्यामधलं. तर अशा प्रकारे आपले जे विशेष शिक्षक आहेत त्या विशेष शिक्षकांना ते शेअर करायचं. So this is the homework for all the students. Complete these 15 definitions की ज्याची ऑलरेडी इमेज तुमच्याकडे अवेलेबल आहे. कशा तयार करायच्या, काय तयार करायच्या, मी तुम्हाला हे तयार करून दाखवलेलं आहे. एक भाजी तयार करून दाखवली, तुम्हाला 14 भाज्या तयार करायच्या आहेत. आता एका भाजीचा मी तुम्हाला रस्साही सांगितला आणि फोडीही सांगितली. आता तुमच्याजवळ मी फक्त रस्सा प्रोव्हाइड केलेला आहे, तुम्हाला फक्त त्यामधल्या फोड्या बदलवायच्या आणि अशा प्रकारच्या 15 प्रकारच्या भाज्या बनवून तुम्ही मला सेंड करायच्या. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द डेफिनेशन ऑफ बायोलॉजी, branches of biology and the various terminologies included in the biology. Okay, so detailed study of this terminology we will see in the next lecture. Okay, thank you very much.